शिक्षकांच्या नावापुढे TR लावणार, शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करणार, तुम्ही फक्त हाक द्या मी साथ देणार. शिक्षक आमदार निधीतून शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन. आजपर्यंत वकिलांच्या नावासमोर ॲडव्होकेट, इंजिनियरच्या नावासमोर सिम्बॉल, डॉक्टरांच्या नावासमोर DR अशा सर्वांच्या नावासमोर पदवी आहे. याचप्रमाणे यापुढे शिक्षकांच्या नावासमोर TR लावणार, यासह अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करणार. त्याचबरोबर तुम्ही फक्त हाक द्या मी तुम्हाला साथ देईन, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी गोरेगाव येथील AKI उर्दू हायस्कूल गोरेगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी बहुउपयोगी असणारे मल्टीपर्पज यूजसाठी असे साहित्य आपण देत आहोत. कर्तृत्ववान अभ्यास आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हे शैक्षणिक साहित्य मी पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप केले होते. आज दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शाळांचे शैक्षणिक साहित्य वाटप केले. संगणकीय युगात विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन यापुढे जिल्ह्यात कुठलीही शाळा डिजिटल झाली नाही असे होणार नाही, असे आश्वासन देऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न आणि समस्या यावर विधिमंडळात आवाज उठवून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन देऊन अनुकंपा तत्वावरील मान्यता, जुनी पेन्शन योजना, PF स्लिपा, PFची प्रलंबित प्रकरणे, अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता, आश्वासित प्रगती योजना अशा अनेक मुद्द्यांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रकाश टाकून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगून तुम्ही फक्त हाक द्या मी साथ देईन, मी नेहमी तुमच्या पाठीशी खंबीर उभा असून तुमचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी उपस्थित शिक्षकांना आश्वासन दिले आहे. सदर प्रसंगी महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा तालुक्यातील बहुसंख्य शाळांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक आमदार निधीतून प्रोजेक्ट स्क्रीन, स्पीकर विथ माईक, ट्रायपॉड स्टँड विथ प्रोजेक्टर, बॅग, माऊस आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले, तालुका अध्यक्ष गोविंद कासार, सरचिटणीस शिवराज मुंडे, किशोर रातवडकर, योगेश पालकर, राजेंद्र गौड, रितेश निवाते, हिरामण कोकाटे, सचिन सत्वे, मंदार मडवी, हरेश शेठ, श्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाड, माणगाव, पोलादपूर व म्हसळा तालुक्यातून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. तर याची रचनाच अशी आहे की फक्त ते त्या प्रोजेक्टरला अटॅच होऊ शकते. म्हणून शाळेत गेल्यानंतर सगळ्यांना ट्रेनिंग घ्या, समजून चांगल्या कंपनीचा प्रोजेक्टर आहे, तुम्हाला ट्रेनिंग दिले जातं नाही दिले, तुम्हाला ट्रेनिंग मिळेल. चांगल्या कंपनीचा वायरलेस आलेला प्रोजेक्टर आहे, त्याला फक्त कशाचं कनेक्शन द्यायचं आहे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन द्यायचं आहे, दुसरं काहीच नाही. त्याला तुमचा मोबाईल पण कनेक्ट होईल, ब्लूटूथ कनेक्ट होईल, तुमचा YouTube चालवा, काय चालवाय चालवा, अशा प्रकारचा तुम्हाला LED प्रोजेक्ट आम्ही देत आहोत. त्याच्यामुळे पेनड्राईव्ह तुम्हाला मिळतोय, हा पेनड्राईव्ह फार महत्वाचा आहे. आत्मा आहे, आत्मा या ई-लर्निंग साहित्याचा, याला फार जपलं पाहिजे. हा पेनड्राईव्ह शाळेत अन्य कुठेही अन्य की शिक्षक सकाळी 7 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत किंवा 5 वाजल्यापर्यंत काम करत असतो आणि काम करत असताना त्याची शक्ती खर्च होते. शेवटच्या पर्यंत त्याची अवस्था खूप वाईट होते. अधिक शिक्षकाला बोलावं लागतं आणि पर्यावरणाचा समतोल सध्या बिघडत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आनंदायी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, सोप्या भाषेत शिक्षकाला समजून विद्यार्थ्यांना सांगता यावं आणि मुलांनी अतिशय कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. याकरता हे साहित्य मी तुम्हाला देईन. या देण्याचं प्रयोजन का? त्याचं कारण असं की मी ठरवलंय की या कोकणातील एकही शाळा डिजिटल नाही असं कुणी बोललंय. कारण ज्याच्या वेळेला इव्हॅल्युएट भरताना, गुणवत्तेची माहिती भरताना कुठेतरी लिहिलं असतं की तुमची शाळा डिजिटल आहे का,